नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी ही अन्नपूर्णांच्या घरी बाहेर आलेली असते आणि का तिच्याशी बोलत असते। आपलं लग्न ठरलेलं आहे असं ती सांगत असते आणि तेवढ्यात मात्र आता कमळीला मात्र अन्नपूर्णा आजी आवाज देते। आता काय असं म्हणत आता कमळी आतमध्ये निघून जाते आणि का लगेच म्हणते की हे आजी पण मध्येच पचका करतेस। त्यानंतर आता कमळी आतमध्ये आल्यानंतर अन्नपूर्णा आजी तिला विचारते की अगं तू गावाला जाणार होतीस, काय झालं बरं? त्यावर आता कमळी म्हणते खरं तर मी जाणार होते, परंतु ऋषी सर म्हणले अहो थोड्या दिवसात इंटर कॉलेजमध्ये आता ही वादविवादची स्पर्धा आहे, मग त्यासाठी प्रॅक्टिस तर करावीच लागेल आणि थोड्या दिवसांनी मात्र एक्झाम झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकतात असे आता ऋषी सर म्हणाले। त्यामुळे आता ऋषी सरांचं ऐकावं तर लागले। त्यानंतर मात्र कमळी ही आजोबांची विचारपूस करते, त्यांचं बरं आहे ना, त्यांना जास्त तर काही लागले नाही ना? त्यावर तर खुश होत अन्नपूर्णा आजी नाही म्हणते आणि तुझीच कृपा आहे असं म्हणून कमळीचं कौतुक सुद्धा करते। अगदी ऐन वेळेस तू अगदी धावत गेली आणि त्यांना तू वाचवलं। त्यानंतर मात्र आता लगेच कमळी विचारते काय हो आजी, अनिकाचं लग्न ठरलेलं आहे का? त्यावर तर अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं काय बोलतेस, अनिकाचं लग्न आणि कोण म्हटलं तुला? तर आता कमळी मनात विचार करते की म्हणजे मुद्दाम अनिका मला चिडवण्यासाठी हे सर्व बोलत असेल, ती तर वेडीच आहे असे मनात म्हणत असताना अन्नपूर्णा आजी विचारते की अगं कमळी काय कसला विचार करतेस आणि असं कोण म्हटलं तुला? त्यावर तर कमळी म्हणते की नाही, अहो माझ्याच ऐकण्यामध्ये काहीतरी घोळ झाला असेल आणि चला बरं आजोबा, आता आज मात्र मी मस्त तुमच्या पायाची मालिश करून देते, चालतं ना तुम्हाला हे सर्व? आजोबा आता मान डोलावतात। त्यावर अन्नपूर्णा आजी म्हणते की हो चालतं, परंतु हे बघ अगोदर बस, कॉफी वगैरे घे आणि त्यानंतर मात्र तू त्यांची मालिश कर। त्यानंतर आता इकडे नयनतारा मात्र आपल्या रूममध्ये असताना तिला घडलेल्या कामिनीने जे काही मिठाई वगैरे घेऊन आली आणि जो व्हिडिओ तिने प्राजक्ताच्या बाबतीत तो व्हिडिओ दाखवला, कारण ऋषी आणि अनिका ह्या दोघांचं लग्न लावून देण्याचं जे काही अट तिने धरलेले आहे, आता मात्र हे सर्व काही नयनताराला आठवते। नयनतारा खूपच डिस्टर्ब असते आणि तेवढ्यात मात्र आता तिथे सरू ही मॅडमसाठी सूप घेऊन येते आणि घ्या सूप घ्या असं म्हणते, तर नयनतारा लगेच नको असं म्हणते। त्यावर लगेच आता सरू म्हणते की अहो मॅडम कशा पायी तुम्ही नाही म्हणतात, अहो गरम गरम सूप आहे, घेतल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल। त्यावर आता नयनतारा पुन्हा म्हणते की साधनाताई खरंच मला नकोय आणि नयनतारा तिला ते सूप तेथे ठेवायला सांगते। साधना म्हणते की हे बघ लवकरात लवकर पिऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल आणि हे बघा मॅडम तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं असे आता सरू म्हणते आणि मला माहिती आहे की तुम्ही आता तुमच्या लेकरांचा विचार करता आणि खरंच सांगते। आणि तेवढ्यात आता नयनतारा म्हणते की एक मिनिट, मगाशी जेव्हा त्या मॅडम आल्या होत्या तेव्हा मात्र तुम्ही कुठे होतात? तर आता सरू म्हणत असते तेव्हा तर मी माझ्या रूम मध्ये होते, कारण माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी जरा खोलीत होते आणि त्यांना चहा पाणी देता आले नाही, त्याबद्दल सॉरी बर का? त्यावर आता नयनतारा म्हणते की बरं ठीक आहे, काही हरकत नाही आणि हे बघा तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे, कारण मला माझ्या प्राजूचं खूप टेन्शन आलेलं आहे, तिची खूप काळजी वाटते। तेव्हा आता सरू म्हणते की हो मॅडम बरोबर आहे तुमचं, काळजी तर वाटणारच। जेव्हा आपलं लेकरू टेन्शनमध्ये असतं आणि जेव्हा आपलं लेकरू हे संकटात असते, ते पडले आणि धडपडले, तेव्हा मात्र आपणच त्याला अगदी सांभाळून घ्यायचं असतं। आईची माया तर ही वेगळीच असते आणि हे बघ आईची काळजी तशीच असते, आईची माया सुद्धा तशीच असते। कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा आता त्यातून ती बाहेर काढतेच आपल्या लेकराला। निसर्गानेच मात्र आईच्या मायेला हिंमत आणि ताकद दिलेली आहे आणि चिमणीचंच घ्या, मात्र आता आपल्या स्वतःच्या जीवावर अगदी उठून ती आपल्या पिल्लांना वाचवायला जाते। मग आईचं तर वेगळंच असतं। आपण तर माणसं आहोत आणि आपल्या जीव वाचवण्यासाठी मात्र आपण संपूर्ण जगाशी अगदी लढून जातो, हो की नाही? तेव्हा आता हे ऐकून आता नयनतारा म्हणते की हो साधनाताई तुमचं अगदी खरं आहे, एक आई मात्र आपल्या मुलांसाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते आणि वेळ पडली तर कोणताही निर्णय ती घेऊ शकते आणि फक्त कसं आहे साधनाताई, आपण घेतलेला निर्णय हा बरोबर आहे की चूक आहे हेच मात्र आपल्याला नाही कळत। त्यावर आता सरू म्हणते की हे बघा मला तर असं वाटतं की आपण आपल्या लेकरांसाठी घेतलेला निर्णय कितीही जरी कठीण असला आणि तो निर्णय योग्य असतो, त्यात म्हणजे आपल्या लेकराचं सुख हे सामावलेलं असतं। त्यावर तर सरू जे काही बोलत आहे तर नयनतारा त्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते की खरंच या जे काही म्हणतात ते अगदी खरं आहे, आता शांतपणे मला अगदी ह्या सगळ्याचा विचार करावा लागेल। आणि तेवढ्यात मात्र आता साहेबा त्याला जे काम सांगितलेले आहे ते सांगण्यासाठी नयनताराच्या रूमकडे येतो, दरवाजा अगदी वाजवतो। तेव्हा आता नयनतारा साधनाताईंना म्हणते की हे बघा मी सूप घेईल, चालता तुम्ही? तर आता सरू म्हणते की ठीक आहे, म्हणून आता साधनाताई बाहेर निघून जातात। त्यानंतर आता इकडे कमळी
आणि निंगी मात्र बसलेले असतात. कमळीला मात्र आता खूप असं वाईट वाटतं. तेव्हा आता निंगी म्हणते की कमळे हे बघ, अगं काय झालं निंग, तू अशी का उदास बसलेली आहे? तर कमळी म्हणते की अगं काही नाही. त्यावर निंगी तिला म्हणते की अगं हे बघ, डोळ्यातील पाणी लपवता येतं, परंतु चेहऱ्यावर मात्र तुझी जी काही उदासी आहे तर ती मला कळत नाही का? अगं मला माहिती आहे आणि आबांची खूप आठवण येते आणि तुला त्यांना भेटायला जायचं होतं, परंतु तुला भेटायला त्यांना जाता नाही आलं, त्यामुळे तू नाराज आहे. तर आणि तेवढ्यात तेथे बंड्या येतो. बंड्या आता हे दोघींचं बोलणं ऐकतो. तेव्हा मात्र आता लगेच कमळी म्हणते की खरंच मला आई आणि आबांची खूप आठवण येते, त्यामुळे हे बघ आई मला माफ कर, मी माझी स्पर्धा झाल्यानंतर नक्की तुम्हाला भेटायला येईलच. आईच्या हातचं जेवण, आईच्या हातचा मार, मला सगळं काही अगदी आठवतं. आईच्या जे काही आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणी माझ्या चेहऱ्यासमोर येतात. आणि तेवढ्यात ते बंड्या येतो. बंड्या मात्र कमळीला समजावतो, हे बघ तुला गावाकडे जायला नाही मिळालं म्हणून तू इतकी उदास राहू नको, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. तेव्हा आता कमळी म्हणते की हो ना, तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणून तर मी इकडे ठीक आहे, नाहीतर एकटीचं माझं मुंबईत काय झालं असतं माहिती नाही. आणि हे बघा स्पर्धा झाल्यानंतर मी लगेच आई आणि आबांना भेटायला जाणार आहे, ते पण नक्की. आणि बंड्याला मात्र हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. आता कमळी त्याला विचारते की बंड्या, अरे तू मला आई आणि आबांना भेटण्यासाठी गावाकडे नेशील का? तेव्हा आता बंड्या म्हणतो की हो नक्की नेणार. आता बंड्याचे डोळे भरून येतात, कारण त्याला आता कमळीशी खोटं बोलावं लागतं. निंगी लगेच आता कमळीला घट्ट मिठी मारते, मात्र आपल्या मनात म्हणतो की जेव्हा आता कमळीला हे सर्व कळेल तेव्हा मात्र काय होईल. आणि आता मात्र आपण कमळीलाही सांगितले नाही, तिला अंधारात ठेवलं, ही एक खरंच खूप मोठी चूक आपण केली. त्यानंतर आता इकडे साहेबा नयनताराकडे येतो. नयनतारा साहेबाला विचारते त्या चरणची काय कुंडली काढली. त्यावर आता लगेच साहेबा म्हणत असतो की हे बघा मॅडम, मी त्या चरणची सगळी कुंडली काढून आलो. तुम्ही म्हणत होता ते एकदम बरोबर आहे, कारण तो अन्नपूर्णा कॉलेजमध्ये शिकणारा एक विद्यार्थी आहे. अनिका आहे ना, तर त्या अनिकाचा तो मित्र आहे. मागे जे ड्रग्जचं प्रकरण झालं होतं तेव्हा कॉलेजने मात्र त्याला अगदी कॉलेजमधून काढून टाकलेला आहे आणि आता कोणत्याही कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळत नाही. दिवसभर गाडीवरून फिरणे याशिवाय त्याच्याकडे कोणताही दुसरा उद्योग नाही. त्यावर मात्र आता हे सर्व ऐकून नयनतारा मनात म्हणते की चरण आणि तो सुद्धा अनिकाचा मित्र, आता हे सर्व तो अनिकासाठी करतो की काय, याबद्दल मात्र अनिकाला काही माहिती असेल का असं ती आता विचार करते. त्यानंतर मात्र आता साहिबा पुन्हा नयनताराला विचारतो की हे बघा मॅडम, मला तुमची काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला हे सर्व विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर आता नयनतारा म्हणते की नाही, काही नाही आणि मी आता ते हँडल करू शकते. त्यावर आता साहिबा म्हणतो की बरं ठीक आहे. त्यानंतर मात्र नयनतारा साहेबाला म्हणते की हे बघ, जर काही लागले तर मी तुम्हाला कॉल करते, परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण जर आता आपलं जे बोलणं झालेलं आहे ते कुणालाच सांगायचं नाही, लक्षात राहील ना? त्यावर तर साहेबा म्हणतो की हो मॅडम नक्कीच, आणि हे सर्व कुणाला काहीच कळणार नाही. तेव्हा आता साहेबा हा अगदी नयनताराकडे बघत मनात म्हणतो की नेमकं मॅडमचं काही सुरू आहे, त्याला सुद्धा डाऊट येतो. आता साहेबा तिथून निघून जातो. तर नयनतारा मनात म्हणते की म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे तर तो त्या चरणने काढलेला असेल आणि हे सर्व मात्र अनिकाला तर माहितीच असेल का? सर्व प्लॅन करून केलेला आहे असं मला वाटतंय. आता मात्र हा संशय आहे नयनताराचा तर तो अगदी खरा असतो. आणि तेवढ्यात नयनताराला एक कॉल येतो आणि तो कॉल मात्र कामिनीचा असतो. आता मात्र कामिनीचा कॉल बघून नयनतारा घाबरते आणि घाबरतच मात्र ती कॉल उचलते. आता मात्र अनिका तेथे असते आणि फोन स्पीकरवर असतो. कामिनी तिकडून विचारते की काय ग नयनतारा, काय कशी आहेस, झोपली होतीस की काय, जेवलीस का तू आज, की उपवास वगैरे केला की काय? अनिकाला आता खूप हसू येत असते. तर नयनताराला खूप राग येतो. नयनतारा रागानेच म्हणते की काय काम आहे ते सांगा, बाकीची वायफट बडबड नकोय. त्यावर त्या कामिनी म्हणते की हो डायरेक्ट मी मुद्द्याचं बोलते. आणि हे बघा ऋषी आणि अनिका आणि ऋषी या दोघांच्या साखरपुड्याची आता जी गोष्ट आहे तर ती ऋषीच्या कानावर तू घातलीस का? आता मात्र नयनताराने अगदी दणक्यात उत्तर दिलेलं असतं की मुळात म्हणजे ही गोष्ट मला पटलेली नाही आणि सतीश कधीही याला होकार देणार नाही. रागिनी सुद्धा आता तेथेच असते. तर कामिनी जोरात हसायला सुरुवात करते. कामिनी मात्र हसत म्हणते की अगं बाई खरंच नयनतारा, अगं तू किती विनोदी आहेस ग, अगं मला इतकं हसायला येतं काय सांगू मी तुला. बरं जाऊन दे, आता मी मात्र माझं हसू दाबून ठेवते. आता मुद्द्याशीच बोलते. हे जे काही आहे ते कुणाला मान्य आहे किंवा नाही मला काही घेणे देणं नाही, कारण आता घरातील सगळ्यांना मान्य करायला लावणारी अगं तूच आहे नयनतारा. आणि शेवटी तू हे सर्व करणार आहेस कारण हे लग्न होणं खूप महत्वाचं आहे, त्याशिवाय मात्र तुझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही नयनतारा मॅडम. तेव्हा आता लगेच नयनतारा म्हणते की हे बघा, हे जे काही तुम्ही मला ब्लॅकमेल करता तर ते मी अन्नपूर्णा आणि राजन या दोघांना जर येऊन सांगितले
त्यानंतर मात्र तुमची जी कॉमेडी होईल ते बघून मात्र मी हसेल. हे ऐकून कामिनी म्हणते की अगं हे बघ, आता तर मी खूप घाबरले होते, परंतु आता मात्र तू जे काही बोलत आहे, तू म्हणतेस ना की मी राजन आणि अन्नपूर्णा यांना भेटायला येईन आणि त्यांना सर्व काही सांगेल. आणि हे बघ, भेटायला यायचं जरी म्हटलं तरी तुला येण्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच. आणि समजा फोनवर मात्र तू आता हे सांगायला गेलीस तर कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तुला लागतील, परंतु ही गोष्ट मात्र व्हायरल करण्यासाठी मला 2 ते 3 सेकंद अगदी पुरेसे आहेत. आता मात्र ते ऐकून नयनतारा म्हणते, तुम्ही असं करू कसे शकतात? हो, प्राजूच्या वयाची तुमची नात आहे, मग प्राजूचा तरी विचार करा. निदान अगदी एका स्त्रीच्या. तेव्हा आता कामिनी तिला बोलून देत नाही आणि म्हणते की हे बघ, तुझं जे काही भाषण आहे तर ते बंद कर आणि जे काही मी तुला सांगत आहे ते अगदी शांतपणे ऐकून घे आणि त्याचा विचार कर, कुणाला पटो किंवा नको पटो, परंतु हे लग्न मात्र होणारच आणि मनावर दगड ठेवून आता तुला हे सर्व मान्य करावे लागेल. आणि जर हे सर्व झाले नाही तर काय होईल हे तुला चांगलंच माहिती असेल. आता लगेच हे ऐकून नयनताराला खूप मोठा धक्का बसतो, परंतु अनिका आणि रागिनी मात्र टाळ्या वाजवतात. त्यांना इतका आनंद झालेला असतो. आता मात्र नयनताराला काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था होते. ती खूप टेन्शनमध्ये येते. त्यानंतर आता इकडे ऋषी रूममध्ये असतो आणि तो विचार करत असतो. आता मात्र ऋषीला तेवढ्यात बंड्याचा कॉल येतो. आता ऋषी कॉल उचलतो आणि बंड्या बोल असे म्हणतो, काय झालंय विचारतो. बंड्या म्हणतो की हे बघा ऋषी भाऊ, आपण असं करायला नको होतं, तरी चुकते. तेव्हा आता ऋषी विचारतो की बंड्या, अरे काय झालं, तू कशाबद्दल बोलतोस? तर आता बंड्या म्हणतो की आबा गेल्याची बातमी आपण कमळीपासून जी काही लपवली ती खरंच आपण खूप मोठी चूक करतोय. आणि हे बघा, तिला घरची खरंच खूप आठवण येते. केव्हापासून आता कमळी रडत आहे, तिला घरची सगळ्यांची आई आणि आबांची आठवण येते. आपण एक काम करू, खरंच आता मी कमळीची अवस्था पाहिली, ती रडते, काही गरज नाही. सांगतो आई, मी चुकीचं पाऊल कधीही नाही उचलणार. आवडता नयनतारा मनात म्हणते की आता मात्र मी याला सगळं काही कसं सांगू, कारण त्या कामिनीने मात्र तुझं लग्न त्या अनिकाशी ठरवलेलं आहे आणि त्यासाठी ती मला ब्लॅकमेल करते. आता हे सगळं काही विचार करत असताना ऋषी तिला पुन्हा विचारतो की आई, अगं काय झालं, तू कसला विचार करतेस? तुला काही बोलायचं होतं का? आणि मला सांग आई, तू मला माफ केलंस का? त्यानंतर आता नयनतारा म्हणते की हे बघ ऋषी, अरे मी तुझ्यावर नाही रागवले, माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे, परंतु हे बघ ऋषी, मी फक्त तुला बघायला आले होते, आराम कर. आता नयनतारा जे काही सांगायचं होतं ते काही सांगत नाही आणि आराम कर असे बोलून आता नयनतारा काही न सांगता निघून जाते. आता ऋषी विचारात पडतो. ऋषी मात्र ओळखतो की आई सहज आली नव्हती, तिच्याकडे बघून मला असं वाटतं की नक्की तिला काहीतरी विचारायचं होतं. त्यानंतर आता सकाळ होते आणि ऋषी मात्र फ्रेश होऊन तयार होतो आणि विचार करत असतो की आता जर कमळीच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा असेल तर मात्र मी नक्की काय करू. मात्र आता साधना मावशी ऋषीसाठी कॉफी घेऊन येतात आणि त्यांना जास्त खोकला येत असतो. ऋषी विचारतो की काय झालं साधना मावशी, अहो तुम्ही जास्तच खोकतात, बरं वाटत नाही का तुम्हाला? तेव्हा आता साधना मावशी म्हणतात, हे बघा आज सकाळपासून जास्तच खोकला येतोय. त्यावर तर ऋषी त्यांना विचारतो की डॉक्टरांकडे जायचं का? आता साधना मावशी नाही असं म्हणतात. काढा घेतलेला आहे, मला बरं वाटेल. तर ऋषी म्हणतो की बरं ठीक आहे, नाही वाटलं तर सांगा मला. ऋषी आता विचारत असतो तर आता साधना मावशीचं लक्ष जाते आणि ती विचारते की काय झालं ऋषी दादा, असे तोंड पाडून का बसलात तुम्ही? त्यावर आता ऋषी म्हणतो की काही नाही. तर साधना मावशी म्हणते की बरं ठीक आहे, काही सांगण्यासारखं नसेल तर राहून द्या. आता सरू मावशी जायला निघते, परंतु लगेच आता ऋषी म्हणतो की एक माझी मैत्रीण आहे, खूप कष्टाळू आहे, हुशार आहे आणि अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एक फायटर आहे. तेव्हा साधना मावशी म्हणतात की काय फायटर? आता ऋषी म्हणतो की हो, आयुष्यामध्ये कितीही अडचणी आले तरी सुद्धा लढण्यासाठी ती तयार असते, म्हणून ती फायटर आहे. ते ऐकून आता साधना मावशी खुश होऊन बरं असं म्हणतात. त्यानंतर आता ऋषी सांगतो की तिला तिच्या घरच्यांची खूप आठवण येते. बरेच काही दिवस झाले ती तिच्या घरच्यांपासून लांब आहे. शिक्षणासाठी ती शहरात आलेली आहे आणि कित्येक दिवस झाले तिने तिच्या घरच्यांचा आवाज सुद्धा ऐकलेला नाही, त्यामुळे ती त्यांना मिस करते आणि खरं तर त्यांना सुद्धा तिची आठवण येतच असेल. आता हे सर्व ऐकून साधना मावशी म्हणतात की खरं आहे, घरच्यापासून लांब असलं तर असं होणारच. त्यावर त्या साधना मावशी ऋषीला म्हणतात की दादा तुम्ही असं का करत नाही, तिच्या घरच्यांशी मात्र तिची भेट घडून आणा. ऋषी म्हणतो की तेच तर नाही करू शकत, कारण अशी काही कारणं आहेत की ती आता घरी नाही जाऊ शकत. म्हणजे मीच काही गोष्टी आहेत ते तिला सांगितलेलं नाही आणि जर तिला सांगितल्या तर ती तिचं शिक्षण सगळं काही सोडून तिकडे जाईल.
मला व्हायला नको. आणि तेवढ्यात आता साधना मावशीला ठसका लागतो. साधना मावशी म्हणते की एक काम करा, तुम्ही तिचं आणि माझं बोलणं करून द्या. त्या मुलीची मात्र काय अवस्था असेल हे मला कळते, म्हणून ती ऋषीला फोन लावायला सांगते. आणि आता सुद्धा मला त्या मुलीबरोबर खूपच बोलावंसे वाटते, त्यामुळे तुम्ही फोनच करा. ऋषी म्हणतो की बरं ठीक आहे. म्हणून सरू मावशींना आता तिच्या कमळीची खूपच आठवण येते. हा भाग येथे संपतो. कामिनी मात्र आता ही नयनताराला फोन करते आणि म्हणते की तू सगळ्यांना असे सांग की आता ऋषी आणि अनिका हे दोघांचं लग्न ठरलेलं आहे. नयनतारा म्हणते की मी कुणाला काही सांगू शकत नाही आणि जो मुलीचा बाप आहे सतीश त्यालाच मी हा व्हिडिओ पाठवते. म्हणून आता नयनतारा खाली येते तर सतीशच्या मोबाईलवर तो व्हिडिओ आलेला असतो आणि तो मेसेज वाजल्यानंतर मात्र सतीश मोबाईल हातामध्ये घेतो आणि सतीश मात्र आता तो जो व्हिडिओ आलेला आहे तो डाउनलोड करत असतो. आणि तेवढ्यात नयनतारा धावतच येते आणि सतीशच्या हातातील ती मोबाईल हिसकावून घेणार असते. त्यानंतर आता इकडे ऋषी फोन करतो. कमळी फोन उचलते. आता कमळी म्हणते की बोला. तर ऋषी म्हणतो की आमच्या इथे मावशी आहे, त्यांना बोलायचं होतं, म्हणून आता तो साधना मावशीकडे बोलायला फोन देतो. तेव्हा मात्र आता साधना मावशी हातात फोन घेतात आणि कमळी तिकडून आवाज ऐकण्यासाठी अगदी आतुर झालेली असते. आता मात्र आवाजाने कमळी ही आपल्या आईला ओळखेल का आणि साधना मावशी आपल्या कमळीचा आवाज ओळखतील का पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.